किष्किंधा कांड सर्ग 2 पुढे सुरू. हे वानर श्रेष्ठा, माझे अंगदाचे राज्याचे कुळाचे रक्षण करा असे बोलून अश्रू ढाळत तारा त्याच्या पायांना पकडून भयाने रडू लागली. तेव्हा तिला प्रेमाने आलिंगन देऊन वाली म्हणाला, लाडके, आपल्या स्त्री स्वभावामुळे तू उगीचच घाबरत आहेस. मला तर कोणत्याही प्रकारचे भय दिसत नाही. जर लक्ष्मणासह प्रभू राम येथे आले असतील तर श्रीरामांचे बरोबर माझा स्नेहच होईल, यात शंकाही नाहीच. हे कल्याणी, राम हे सर्वांचे स्वामी साक्षात नारायण असून ते भूमीचा भार हरण करण्यास्तवच अवतरले आहेत असे मी पूर्वीच ऐकले आहे. त्या परमात्म्यांना तर स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या विरोधी पक्ष असे काही असणार नाहीच. हे साध्वी, त्यांच्या चरण कमलांना वंदन करून मी त्यांना आपले घरी आणेन. देवांचे ईश्वर असणारे श्रीराम हे तर भक्तीनेच प्राप्त होणारे आहेत. त्यांच्या आश्रयी जाणाऱ्यास ते आपलेसेच की करतात. या उलट जर असे घडले की सुग्रीव हा एकटाच येणार असेल तर मी त्याच क्षणभरातच की मारून टाकेन. दुसरे असे की सुग्रीवाच्या यौवराज्याभिषेकाविषयी तुझे जे काही सांगतेस त्या बाबतीतही माझे म्हणणे असेच आहे की, प्रिय, शत्रूने युद्धास्तव आपल्याला आव्हान केले असता मी तसे का बरे करावे. हे शुभलक्ष्मी, सर्व लोकांमध्ये शूर असणारा असा मान्यता असणारा मी वाली असे कसे बरे हो बोलू. म्हणून हे सुंदरी, भीती त्यागून निवांत राहा. अशा प्रकारे शोकमग्न अश्रुपूर्ण नयनांनी तारेस आश्वासन देऊन सुग्रीवाचा वध करण्यास उद्युक्त झालेला वाली युद्धासाठी निघाला. वालीस येताना पाहूनच प्रचंड पराक्रमी गळ्यात पुष्पमाला घातलेला सुग्रीव एखाद्या माजलेल्या हत्तीप्रमाणेच चवताळला. सुग्रीवाने दोन्ही मुठी आवळून वालीस मारले. वालीनेही त्यास तसेच तडाखे दिले. दोघांनीही एकमेकांना यथेच्छ बढवले. त्या युद्धात सुग्रीव श्रीरामांकडे पाहत युद्ध करीत होता. अशा प्रकारे लढणाऱ्या त्या दोघांना पाहून श्रीरामांनी भात्यामधून एक बाण काढून धनुष्यावर चढवला नि वालीला नाही दिसणार अशा पद्धतीने झाडाच्या आडोशात उभे राहिले. तदनंतर वालीकडेच नीट पाहून धनुष्य प्रत्यंच्या कानापर्यंत खेचून आणली आणि त्याच्या हृदयासच लक्ष करून महाबलवान श्रीरामानी वज्राप्रमाणे कठोर आणि प्रचंड वेगवान असा बाण सोडला. त्या बाणाने वालीच्या हृदयाचा वेध घेतला. भयंकर आवाज करीत आणि पृथ्वीच कंपित करीत वाली वर उडाला आणि खाली जमिनीवर आदळला. एक मुहूर्तभर बेशुद्ध पडलेल्या वालीने शुद्धीवर आले. नंतर समोर कमलनयन श्रीरामांना पाहिले. त्यांनी आपले डाव्या हाती धनुष्य तर उजव्या हाती बाण धारण केला होता. त्यांनी वल्कले परिधान केली होती. जटारूपी मुकुट मस्तकी शोभत होता. त्यांचे विशाल वक्षस्थळ मनोहर वनमालेने सुभूषित होते. त्यांचे बाहू पुष्ट सुंदर आणि दीर्घ नवीन दुर्वादलाप्रमाणे तेजस्वी कांती. त्यांच्या दोन्ही बाजूस लक्ष्मण आणि सुग्रीव त्यांची सेवा करीत होते. श्रीरामांना पाहून त्यांची निंदात करीत वाली
क्षीण स्वरात बोलू लागला, अहो रामा, मी तुमचा कोणता अपराध केला? का ठार मारलेत मला? झाडाच्या मागे लपून माझ्यावर बाण सोडलात. हे निंद्य कर्म तर तुम्ही राजधर्म न जाणल्यामुळेच की केले आहे. अहो रामा, चोराप्रमाणे युद्ध करून तुम्हास कोणती कीर्तीची प्राप्ती व्हायची? तुम्ही जर क्षत्रिय कुळातील असाल आणि जर मनुच्या वंशात जन्मास आला असाल तर तुम्ही माझ्याशी समोरासमोर युद्ध करावयास हवे होते. तुम्ही माझ्याशी समोरासमोर युद्ध करावयास हवे होते. मगच तुम्हाला त्याची फळ कीर्ती किंवा स्वर्ग प्राप्ती या रूपात की मिळाले असते. या सुग्रीवाने तुमचे असे कोणते कार्य पार पाडले आणि आपले कोणते कार्य करण्यास मी नकार दिला? अहो रामा, या घोर अरण्यात तुमच्या पत्नीचे हरण रावणाने केले आहे आणि तिचा शोधासाठी तुम्ही सुग्रीवात शरण गेल्याचे मी ऐकले आहे. परंतु आश्चर्य असे की हे रामा, या विश्वी असणारे माझ्या सामर्थ्यापासून तुम्ही तर अनभिज्ञच की दिसता. हे राघवा, मी अर्ध्या मूर्त्यामध्येच लंका, सीता आणि रावणाचे समस्त कुळ या सर्वांसह रावणास बांधून आणीन. शिवाय हे रघुनंदना, लोकात तर असे बोलले जाते की तुम्ही धर्मात्माच आहात. मग मला तुम्ही सांगावे की एखाद्या व्यागाप्रमाणे या वानरास मारून आपणास कोणत्या पुण्याची प्राप्ती झाली? वानराचे मांस हे तर खाण्याची अयोग्यच आहे. मग मला ठार करून आपण काय मिळवले? अशा प्रकारे वचने बोलून श्रीरामांना दोषी समजणाऱ्या वालीस राघवांनी सांगितले, धर्मरक्षक या नाताने धनुष्य धारण करून मी या जगी भ्रमण करीत आहे. सर्ग 2 पुढे चालू. घ्या श्रवणानंद. हरि ओम तत्सत.